राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होते तुमच्यामुळे. सगळं वाटोळ होऊ लागलं स्टुडंटचं. डायलॉग एकच झाला, आमचे अकाउंट बंद केले, आमचे सोशल मीडिया हॅक केले. ते नसते केलं तर मला अमेरिकेवर यायची गरज पडली नसती. ते चालूच आहे. आणि मला आता सोशल मीडियावर आता म्हणजे इथे येण्याआधी मला म्हणले तू ये प्रेस कॉन्फरन्सला, आम्ही कॉक्रोच मारण्यासाठी हिट घेऊन ठेवलेला आहे. तर अशा प्रकारच्या धमक्या चालू आहेत. सरकारला कशाची वाट बघते? स्टुडंट्स आत्महत्या करताय. 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे. घेत नाही, दॅट इज अब्सोल्युटली राईट. 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं, दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते कॉक्रोच जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी. याच्यावर एक गोष्ट तर सिद्ध झालेली आहे आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये. नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेले आहे. एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेले तर 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं. देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांना त्यांचा जीव द्यावा लागलाय. कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे. तर याची जिम्मेदारी कोणतरी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमच्या शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट आत्महत्या करतायत. लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होते तुमच्यामुळे. सगळं वाटोळ होऊ लागलं स्टुडंटचं. याची कोणतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले. कोण जिम्मेदारी घेणार आहे याची? आणि कधीपर्यंत असं चालणार आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल. आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्याच जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद. एकदा मी हिंदी करून देऊ आता. बरोबर. नाही, आमचं नियोजन चालू आहे. आम्ही जिकडे आमच्या टीम्स आहेत, आम्ही कोऑर्डिनेट करतोय आणि पुढच्या काही दिवसात आम्ही तिकडे आंदोलन करणार आहे. आणि कॉन्टॅक्ट नाही, आम्हाला राजीनामा पाहिजे. कॉन्टॅक्ट आम्ही काय करणार? नाही. डायलॉग एकच झाला, आमचे अकाउंट बंद केले, आमचे सोशल मीडिया हॅक केले. ते नसते केलं तर मला अमेरिकेवर यायची गरज पडली नसती. कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारी कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नये देणार आहे. बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं आहे, यू आर वेलकम.